तारीख आहे 13 डिसेंबर 2023. चला तर मग आज महत्त्वाचे करंट अफेअर बघूया. आता इथे पहिल्या पेजवर एक न्यूज आहे बघा. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा आणि सदस्य आहेत त्यांनी राजीनामे दिलेत बघा. तर आता ज्यांनी अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे त्यांचं नाव काय आहे बघा. आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदावरून राजीनामा दिला आहे. सदस्य कोण कोण होते बघा. संजीव सोनवणे, B.S. किल्लारीकर आणि लक्ष्मण हाके या सदस्यांनी पण राजीनामा दिलेला आहे. तर त्यांच्या जागेवर नवीन अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे बघा. त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती सुनील सुक्रे. तर जे न्यायमूर्ती सुनील सुक्रे होते ते मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती होते बघा. त्यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. तर सदस्य कोण कोण आहेत बघा. आता नवीन नियुक्त करण्यात आलेले ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे, मच्छिंद्रनाथ तांबे यांची नियुक्ती करण्यात आली बघा. अध्यक्ष कोण आहे ते नाव लक्षात ठेवा. न्यायमूर्ती सुनील सुक्रे. इथे एक न्यूज आहे बघा. तर सरकारने निवडणूक आयुक्त नियुक्त्या विधेयक सरकारने राज्यसभेत आणलेलं आहे बघा. तर ते काय आहे आपण बघूया. केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्ती व सेवा स्थिती 2023 हे विधेयक पावसाळी अधिवेशनात 10 ऑगस्ट संसदेत आणले गेले. मंगळवारी राज्यसभेत विधेयक आवाजी मतदानाने पारित झाले बघा. तर त्यात काय आहे बघा त्या विधेयकामध्ये. तर नव्या विधेयकानुसार निवड समितीमध्ये जे केंद्रीय निवडणूक आयुक्ताच्या निवड प्रक्रियेत जे समिती असते त्या समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेता व पंतप्रधानांनी सुचविलेल्या एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश असणार आहे बघा. ह्या समितीने शिफारस केलेल्या व्यक्तींची निवडणूक आयुक्तपदी किंवा ते सदस्य नेमणूक केली जाणार आहे बघा. तर निवडणूक आयुक्त नियुक्तीसाठी शिफारस करणाऱ्या समितीमध्ये कोण कोण असणार आहे बघा. पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधान सुचवलेले एक केंद्रीय मंत्री समावेश असणार आहे. लक्षात असते कोण कोण आहे ते. इथे काय आहे. जो बायडेनचा भारत दौरा रद्द. प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी 26 जानेवारी जे प्रजासत्ताक दिन असतो त्या सोहळ्यासाठी येणार होते पण त्यांचा दौरा रद्द झालेला आहे. तर दौऱ्याला आल्यानंतर क्वाड या लष्करी गटाचा परिषद होणार होती क्वाड गटाची. तर क्वाड गटामध्ये कोण कोण येतं समावेश आहे रे. कोणते देश आहेत त्यात समावेश. तर अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे क्वाड गटाचे सदस्य आहेत. पुढची न्यूज बघूया आपण. चिंचवडमधील प्राणी संग्रहालयातील 36 प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे बघा. तर त्या प्राणी संग्रहालयाचं नाव काय आहे बघा. पिंपरी महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील 36 प्राण्यांचा मृत्यू झाला बघा. कोणत्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी या प्राणी संग्रहालयातील. तर पिंपरी चिंचवड संभाजीनगरमध्ये MIDCच्या 7 एकर जागेमध्ये निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान प्राणी संग्रहालय आहे. ही स्थापना कधी झाली होती. 30 डिसेंबर 1989 रोजी. पुढची न्यूज बघूया आपण. जे निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीसंबंधी विधेयक पहिल्या पेजवर चर्चा केली त्याच्याविषयी माहिती आणखी आहे बघा. तर केंद्रीय निवडणूक आयुक्ताचा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या समकक्ष करण्यात आलेला आहे बघा या विधेयकानुसार. आणि केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दिवाणी वा फौजदारी कारवाईपासून संरक्षण देण्यात आले बघा. लक्षात असलेला मुद्दा परीक्षेला विचारला जातो आपल्याला. इथे काय व्यक्तिवेधमध्ये COP18 म्हणजे जागतिक हवामान परिषद COP18 कुठं भरली होती तर दुबई येथे भरली होती बघा. तर या परिस्थितीवेळी जीवाश्म इंधनाचा अतिरेक वापर थांबवा आणि आपला ग्रह आणि आपले भविष्य वाचवा असे फलक जागतिक छोटे खाणी भाषण करतेवेळी एका लहान मुलींनी फलक झळकवला होता. तर तिचं नाव काय बघा. तर लिसिप्रिया
कांगजू आम ही कुठली आहे रे व्यक्ती? तर ही आहे भारतातली. भारतातली कुठली? मणिपूरमधील येथे आहे बघा. तिने जीवाश्म इंधनाचा अतिरेक वापर थांबवा आणि आपले ग्रह आपले भविष्यवाचा असा फलक झळकवला होता. कुठे? तर शिओपी परिषद 28 ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस. ग्रेटा थनबर्ग हिच्याविषयी माहिती बघून या आणखीन. ती एक पर्यावरणवादी आहे बघा. ती कुठली आहे? तर स्वीडनची. तर हिच्याविषयी लिसिप्रिया कांगजोआम हिच्याविषयी बघू आपण आणखीन. वयाच्या 7व्या वर्षापासून तिने हवामान बदल या विषयावर आवाज उठवायला सुरुवात केली होती बघा. हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कामे करणारी ती सगळ्यात तरुण कार्यकर्ती मानली जाते बघा. हवामान बदलाविषयी कामे करण्यासाठी. तरी मुद्दा एक दुसरा वाचू आपण आता. तर हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करणारी ती सगळ्यात तरुण कार्यकर्ती मानली जाते. 2019मध्ये स्पेनमध्ये माद्रिद येथे झालेल्या COP25मध्ये तिने भाषण करून हवामान प्रश्न गांभीर्याने घेण्याचे आवाहन जागतिक नेत्याने केले होते. ही कुठली आहे ती लक्षात? भारतातली मणिपूरमधली आहे बघा. त्याचं नाव लक्षात राहून द्या. कारण गेल्या वेळेस ग्रेटा थनबर्ग क्वेश्चन आला होता. ह्याच्यावर येण्याची शक्यता दाट आहे. लक्षात असून द्या. इथे एक मुद्दा आहे बघा संपादकीमध्ये. आणि कलम 356 कलम 356 काय आहे? तर कायदा सुव्यवस्था कोसळून पडलेल्या कोणत्याही राज्यातील सरकार बरखास्त करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळतो बघा. कलम 356 नुसार. इथे न्यूज आहे बघा. तर विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक संकुलाच्या 100 मीटर परिसरात, किती 100 मीटर परिसरात आंदोलन, घेराव, उपोषण, घोषणाबाजी या सगळ्यात बंदी घालण्याचा प्रशासनाचा निर्णय आदेशाने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आणि हा जर आदेश मोडला तर 20,000 रुपये दंड किंवा विद्यार्थ्यांना हकालपट्टीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठ परिसरात आंदोलन करू नये म्हणून हा अध्यादेश आणलेला आहे बघा. इथे काय बघा, पुणे विद्यापीठात 45वी भारतीय भूगोल परिषद. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत 45व्या भारतीय भूगोल परिषदेचे आयोजन करण्यात आले पुणे येथे. स्थानिक ते जागतिक स्तरावर पर्यावरणाच्या आणि विकास समस्यावरील उपाययोजनाबाबत सखोल चर्चा केली जाणार आहे बघा या परिषदेमध्ये. तर या परिषदेचे प्रमुख संकल्पना काय आहे? तर पर्यावरण, विकास आणि शाश्वतता संवेदनक्षम भविष्यासाठी भूगोलाची अत्यावश्यकता ही प्रमुख संकल्पना आहे बघा. सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना. इथं बघा, केंद्र शासनाच्या सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमात, त्या सुरक्षित मातृत्व कार्यक्रमात सरकार काय काय सोयी देतं बघा. बाळ जन्मल्यापासून पुढील महिनाभराच्या कालावधीसाठी लागणारी वैद्यकीय सेवा मोफत दिली जाते बघा. बाळाचे सर्व लसीकरण मोफत केले जाते. महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात आणताना आणि घरी सोडताना मोफत रुग्णवाहिका सेवा. रुग्णालयामध्ये सर्वसाधारण प्रसूतीसाठी 3 दिवस तर शस्त्रक्रियेद्वारे झालेल्या प्रसूतीसाठी 7 दिवसापर्यंत महिला अन्न मोफत दिले जाते. वाहतुकीपासून अन्नापासून सगळं मोफत दिलं जातं. 1000 वर्षाचा प्राचीन इतिहास लाभलेले पळसदेव येथील प्राचीन श्री
पळदेवाचे मंदिर कुठं आहे तर इंदापूर येथे. पुढची न्यूज बघूया. IIP काय आहे तर औद्योगिक उत्पादन निर्देशांक आहे बघा. तर हा निर्देशांक कोण प्रसिद्ध करतं? राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून हा निर्देशांक प्रसिद्ध केला जातो. जे काय आपल्या देशात औद्योगिक उत्पादन झाले ते या इंडेक्सनुसार जाहीर केलं जातं. COP 18% कुठे झाली? दुबई येथे. लक्षात आलं. आशियाई स्पर्धेलाही मीराबाई मुकणार. मीराबाई कोण आहे तर वेटलिफ्टर आहे बघा. वेटलिफ्टर आहे ती मीराबाई चानू वेटलिफ्टर आहे. लक्षात. चला मग आज तर एवढेच मी मत द्या. धन्यवाद.